आई गावदेवी क्रिकेट संघ मोहने आणि ते फाईट करतायत अगेन्स्ट टीम भूमी 11 मांडा आणि सामना 4 षटकांचा असेल. क्वार्टर फायनलची लढत असेल, बक्षीस पात्र लढत. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळतोय. जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. हातोड्याचे गाव मैदानाच्या आतमध्ये सोसावे लागेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल आणि जो संघ अव्वल दर्जाचा क्रिकेट खेळेल तो नक्कीच आपण पाहू शकतो पुढील फेरीमध्ये दाखल होईल. बंदे हे हम उसके, बंदे हे हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी और उम्मीद हर कदम अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही टीम स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 षटकांचा पूर्वार्ध, आता 24 चेंडूंचा पूर्वार्ध, 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. इट्स अ मॅच बिटवीन टीम आई गावदेवी क्रिकेट संघ मोहने अँड टीम भूमी 11 मांडा. इकडे असतील जे मात्र शाहिद शेख अँड कंपनी, दुसरीकडे असतील जगन्नाथ पाटील अँड कंपनी. कुठला संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल, कुठल्या संघाचं या अस्तित्व समाप्त होईल, बक्षीस पात्र लढत. पंचांचा इशारा येत असताना लेट्स प्ले गेम ऑन, बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जगन्नाथ पाटील यांना आपण पाहू शकतो. आपण जर पाहायला गेलं तर 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. अनिवार्य पॉवर प्लेचा षटक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पहिला चेंडू हिअर वी गो. अगदी ब्लॉक होलचा वेध घेतलेला चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी सटीक लाईन, सटीक लेंथ आणि सटीक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅचचा जर विचार केला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल षटक हाताळलं, तब्बल 1च धाव दिली आणि जिथून पासून मागची मॅच सोडली होती तिथूनच ती लय पकडत असताना पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव. इथे मात्र मिस्टाईम फटका, बॅटीची कडा लेमन कटच्या स्वरूपात आपण पाहू शकतो. इथे मात्र चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला. अधिक यांच्या माध्यमातून झालेली चुकी जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याला अनुषंगून 2 धावाच्या मात्र एकवटल्या गेल्या. इथे मात्र एक धाव महत्वाची आहे. म्हणतात ना, इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे आणि ती महत्वाची धाव जी मात्र इथे चोरली गेलेली आहे. जगन्नाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून हा तिसरा चेंडू जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंमध्ये 2 धावाच्या मात्र त्यांच्या माध्यमातून खर्च झाल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आहत असतील जे मात्र चेंडूला गॅदर करतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. हेमंत आणि शाहीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र पाहायला मिळते. मोठा सामना आहे, बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामना जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा एकवटल्या गेल्या, 4 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू आहे, अगदी दिशा दाखवली आहे, दिशा दाखवली होती आणि दशा खराब केली. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेचा हा गोळा, खणखणीत शॉट आणि दणदणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. 4 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे सरकत असताना 8 धावा या धावफलकावरती. संपूर्ण दिवसाचा जर विचार केला, नानांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त हा चेंडू सोडला तर अप्रतिम गोलंदाजी जी पाहायला मिळते. इथे मात्र फटका मिस टाइम आहे, फटका मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक असतील. इथे मात्र शाहीचा विकेट कॅरी केला आहे. गब्बरची खेळी संपुष्टात, गब्बरला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. फलंदाज बाद, मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन, बॅट्समन शाहिद शेख बॅक टू द डगआउट. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नानांच्या माध्यमातून संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती आणि कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे याचं प्रात्यक्षिक उदाहरण. षटकार आणि चौकाराला क्विक रिप्लाय देत असताना विकेटचं पतन जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जसे तसं उत्तर, ऍक्शन वरती केलेली रिएक्शन, वार वरती केलेलं पलटवार, चौकाराला क्विक रिप्लाय देत असताना विकेटचं पतन.
पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सत्यमच्या माध्यमातून, अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण आपल्याला पाहायला मिळालं. 100% एफर्ट जो मात्र सत्यमच्या पासून आपल्याला पाहायला मिळालं. घेतली ती म्हणजे एक धाव आपल्या संघासाठी, मिनिमम टू मिनिमम 3 धावा ज्या मात्र वाचवल्यात आणि या 3 धावा वाचवल्यात. इथे मात्र एक एक धाव महत्वाची आहे आणि अशा स्थितीला 3 धावा वाचवल्यात. षटक क्रमांक पहिलं जो मात्र समाप्त झालं. नानांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करावी हे तर आपण शाहीच्या माध्यमातून पाहिलं, पण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी केली पाहिजे याचा प्रात्यक्षिक देत असताना जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं जो मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी बाद 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अशोक यांना आपण पाहू शकतो. अशोक एडे उर्फ डिंडा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक असेल गोलंदाज अशोक यांच्या माध्यमातून. जर विचार केला तर या गोलंदाजामध्ये देखील भरपूर जो टॅलेंट आहे तो ठासून ठासून भरलाय. संपूर्ण मांडा संघ जो आहे तो मोठ्या मोठ्या स्टारनी भरलेला आहे, स्टार कास्ट आहे. याच्यामध्ये विचार केला तर निशांत दादा मिरकुटे आहेत, त्यानंतर जगन्नाथ पाटील सर आहेत, त्यानंतर आमचे अशोक एडे सर आहेत, अनिल दादा आहेत, त्यानंतर आमचे रवी दादा आहेत, आतिक दादा आहेत, त्यानंतर ज्ञानेश्वर दादा आहेत. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र सफल होऊन खेळायचा प्रयत्न आहे. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि नक्कीच चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. वाघांची दहाड फोडला पहाड, चेंडू सीमारेषा पार. हा होता छत्रपतींचा छावा. 4 धावा चौका. चांगल्या प्रकारची आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. वेगाचा इथे मात्र संपूर्णपणे उपयोग केला आणि जोर का झटका धीरे से देत असताना स्कूपचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बैठी फटका होता आणि त्या फटक्यावरती चौकार एकवटला. इथे मात्र लेटकट खेळायचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड ऑफ स्टंप. येस, इट वॉज वाईड. एक धावजी मात्र ऍड होईल आणि धावसंख्या धाव फलकावरती 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा या धाव फलकावरती आहेत. इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नक्कीच पाहायला मिळाली. तितकीच चांगला अशी फटकेबाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते हेमंत यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, बॅकफुटला आले, रूम क्रिएट केला आणि फक्त कट केला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते ज्ञानेश्वर यांच्या हातामध्ये जेपर्यंत चेंडू जाईल घेतलेले या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या दोन्ही पुढे 16. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 आकडा जर पाहिला तर आठवण येते छत्रपती शिवाजी महाराजांची. वयाच्या 16व्या वर्षी तलवार हातात घेतली होती आणि तो 16 आकडा इथे मात्र अर्जित झालेला आहे. दीपक यांच्या माध्यमातून डायरेक्ट थ्रोची संधी होती, नक्कीच जर पाहायला गेलं तर इथे मात्र थ्रो मिस झालेला आहे आणि एकही धावजी मात्र आपण पाहू शकतो, एक धावजी मात्र अर्जित केलेली आहे. तत्पूर्वी घेतलेली सिंगल आणि धावसंख्या धाव फलकावरती 17. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा या धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. विचार केला तर पहिला चेंडू चौकार, मग वाईड आणि त्यानंतर डबल आणि ही सिंगल. एकूण 3 धावा ज्या मात्र झालेले 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट म्हणजे दुधारी तलवार असते दादा. पाहायला गेलं तर लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र आपण पाहू शकतो निर्धाव चेंडू जो मात्र फेकला गेला आहे. अशा प्रकारची गोलंदाजी जी मात्र नक्कीच अपेक्षा असेल अशोक यांच्या माध्यमातून, कारण नाव मोठं आहे या खेळाडूचं. इथे फटका फसलाय. अनिल यांच्या माध्यमातून झालेली चुकीला माफी मिळेल का नाही येणारी वेळ सांगेल, कारण म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो जो मात्र तुटला आहे. कॅच शूटावर गेंदबाज अशोक का दिल भी तुटा, अशा प्रकारचं समीकरण. धावसंख्या 1 नि पुढे 18. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा या धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. स्ट्रायकर एंड वरती असतील हेमंत, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील भावेश उर्फ छोटू. पुन्हा एकदा कटचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये. ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून झालेली चुकीला माफी मिळणार नाही. मिळते नशिबाची साथ. चेंडू सीमारेषा पार. फर्रार आहे नशिबाचा चौकार.
समाप्त झाला आणि धावसंख्या धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ मोहनी संघाची असेल, जी मात्र एक गडी बाद 22. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिल यांना आपण पाहू शकतो, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. रिव्हर एंड कडून असतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून. समोर असतील बॅट्समन हेमंत कोट. चांगल्या प्रकारचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी नैसर्गिक कोणचा यूज करतायत, नॅचरल अँगल, राऊंड द विकेटचा मारा करतायत. एक तर गती जास्त आहे, टप्पा अचूक आहे, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, त्यात नॅचरल अँगल. व्हॉट अ किलर कॉम्बिनेशन, अप्रतिम कॉम्बिनेशन या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच जर पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी करतो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू सलगचे निर्धाव जे मात्र अनिल यांनी फेकलेले आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. नक्कीच टीव्हीएस गाडीची चावी जी आहे ती हरवली आहे. कोणाला भेटली असेल तर मित्रांनो आपण जमा करायची आहे समालोचन कक्षाजवळ. आपल्याला योग्य तो पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र ऑन साइडला फेकून दिलं. मिड विकेट मध्ये चेंडूला गॅदर करायला निशांत दादा येतील. जोपर्यंत उचलतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 23. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा या धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 3 चेंडू हाताळले आहेत आणि 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एक धाव जी मात्र खर्च केली आहे गोलंदाज अनिल यांनी. अनिल यांची चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या तिसऱ्या षटकामध्ये. 3 चेंडू झाले आहेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो मात्र या षटकामधील शिल्लक आहे. 24 चेंडूंचा पूर्वार्ध, 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि ही अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मिस टाइम फटका इथे मात्र आहे. फटका फसलाय आणि फलंदाज आउट. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम आई गावदेवी क्रिकेट टीम मोहने. फलंदाज बाद. हेमंतची खेळी संपुष्टात. बॅट्समन बॅक टुवर्ड्स दी डगआउट. तरी सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आयोजकांच्या वतीने नम्र विनंती असेल. अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र फॉलो थ्रू मध्ये असलेली फिल्डिंग गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून. विकेटचं पतन. 4 चेंडूंमध्ये एकच धाव जी मात्र एक पडली गेली आहे. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका. गेंदबाज के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे चेरन. चेंडू होता आणि ज्यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये असतो भावेशला माहिती आहे कशा प्रकारे पार्किंग प्लॉट मध्ये पार्क करायचंय. तशाच प्रकारची कामगिरी. षटकार एकवटला गेला आणि धावसंख्या धाव फलकावरती 29. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. फलंदाज भावेश होतोय फेल आणि फलंदाज भावेशचा समाप्त होतोय तू मात्र खेळ. विकेटचं मतन. 1 मोर विकेट डाऊन तू चल मैं आया अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी क्रिकेट टीम मोहने. फलंदाज भावेशची खेळी संपुष्टात. भावेशला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. एकोणतीस धावा या धाव फलकावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज चिंटू यांना आपण पाहू शकतो, ज्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी ही मागील षटकामध्ये मागील मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. ते चिंटू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज.
धावसंख्या धावफलकावरती 29 आहेत. षटक क्रमांक जो पाहायला गेलं तर चौथं तो मात्र मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती चिंटू आणि भावेशची खेळी संपुष्टात. भावेश बॅक टू दी डगआउट. निखिल आणि त्याच्या जोडीला अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज चिंटू. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पंचांच्या डाव्या साइडनी ओव्हर द विकेट. समोर असतील बॅट्समन. स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. रूम क्रिएट करून ऑफ साइडला मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि उरलं सुरलेलं काम यष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड. छोटा बॅकेट मोठा धमाका अशोक एडे यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक टप्पा. इथे मात्र फटका चांगला ऑन द राईस खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना फ्लाय इन टू दी एअर अँड ड्रॉप इन टू दी फिंगर. फलंदाज बाद. निखिलची खेळी संपुष्टात. संख्या फलकावरती 29. इथे मात्र फटका फसलाय आणि अप्रतिम झेल. व्हेरी गुड कॅच. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातो अजून एक झेल आणि फलंदाज होतोय फेल. बॅक टू बॅक विकेटचं पतन. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या विकेटचं पतन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तू चल मैं आया अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ मोहने संघाचा अजून एक फलंदाज बाद होत असताना ज्याप्रमाणे हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जातो त्याप्रमाणे भूमी 11 मांडा संघासमोर इथे मात्र विकेट ढासळत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ मोहने या टीमचे वन मोर विकेट डाऊन. बॅट्समन अजय बॅक टुवर्ड्स दी डकआउट. झाले आहेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. नवीन बॅट्समन आपण पाहू शकतो हितेश आणि त्याच्या जोडीला मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती असतील मनीष, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील हितेश आणि गोलंदाजी वरती गोलंदाज चिंटू. अगदी चांगल्या लेनचा चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू होता. काउस कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत नाना यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 31 रन्स ऑन द बोर्ड. 31 धावा या धाव फलकावरती. 4 चेंडू झाले आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. 24 चेंडूचा पूर्वार्ध, 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक. क्वार्टर फायनलचा सामना आहे. बक्षीस पात्र लढत असेल. जो संघ क्वालिफाईल तो संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. इथे मात्र अगदी ऑन साइडला फेकून दिलं स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक होते पण त्यांच्या आवाग्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय. सीमारेषा पार. गॅप होता मोठा. धावांना नसेल तोटा. चौकार. धावसंख्या धाव फलकावरती 35 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हियर वी गो बाय द बॉलर चिंटू. इथे मात्र बॅट जोरात फिरवली होती आणि जर पाहायला गेलं तर एक धाव जी मात्र कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 36. प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 36 लावलेली आहे आई गावदेवी क्रिकेट संघ मोहने संघाने. विजयासाठी भूमी 11 मांडा संघाला 37 धावांचं लक्ष असेल आणि ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ गारिवली आमचे मार्गदर्शक रोशन संते यांना. थँक्यू.
थँक्यू सो मच प्रसन्ना. 37 धावांचं लक्ष आहे. फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल भूमी 11 मांडा टीमला की सलामीचे फलंदाज आपण त्वरित पाठवायचे आहेत मैदानावरती. 9.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. IPL ऑक्शन देखील सुरू आहे आणि सर्वांनाच प्रतीक्षा होती की मुंबई संघ अजून बोली लावत नाहीये, परंतु मुंबई संघाने 15 करोड आणि 25 लाखांची बोली लावून ईशान किशनला नक्कीच विकत घेतलेला आहे. IPL ऑक्शन मध्ये सर्वात मोठी बोली लावलेली आहे, कारण की विकेट कीपर बॅट्समन आहे ईशान किशन. टॉस करूया आपण. पहिली सेमीफायनलची मॅच असेल पोसरी विपक्ष खारबाव आणि सचिन पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. पोसरी संघ संगणक मयूर पाटील आपण या टॉस साठी त्वरित. रमन तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. SS बेकर्सचे सर्व आहेत आणि खूप महत्त्वाची भूमिका होती नारायण देव प्रतिष्ठान चषकामध्ये. रमनजी तरे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. भावेश गोलंदाजी मार्कोती सज्ज होतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक आहे. यावेळी क्षेत्ररक्षक होते अजय मिड ऑफला आणि एकच धाव मिळते. पोसरी संघ संगणक टॉस साठी या त्वरित. मयूर पाटील यांना विनंती असेल, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉस साठी त्वरित आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पहिली सेमीफायनल तुमच्या समोर असेल पोसरी विपक्ष खारबाव. धावसंख्या 1 आहे. 37 धावांचं लक्ष आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. स्ट्रायकिंग फलंदाज अशोक डिंडा. या आवीस कट करण्याचा प्रयत्न केला होता. कॉडबे यांची अपील आणि सुरेख झेल टिपलाय यश त्यांच्या पाठीमागे शाही शेखने आणि पहिला मोठा धक्का बसतोय अशोक डिंडा. बॅक टू द पवेलियन. रमन तरे साहेबांची शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संगणक देखील उपस्थित आहेत. पहिला विकेट मिळवलाय गोलंदाज भावेशने. होम ग्राउंड आहे आई गावदेवी मोहने. नवीन फलंदाज रवी येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या आहे 1-1. पहिलं यश मिळवून दिलंय गोलंदाज भावेश कोटने आई गावदेवी मोहने या टीमला. एक वेगवान गोलंदाज आहे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी करतोय गोलंदाज भावेश. या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. मुन्ना सरांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम सर. यावेळी ऑन साइडला बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम षटकार.
सो मच. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 20 पहिला मार्गस्थ आहे भावेश. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. कट करतात. गॅप शॉट सिलेक्शन आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आउटफील्ड फास्ट आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थर्ड मॅन सीमारेषेवरती आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. टेक्निकल टीम देखील सज्ज आहे GTC ची. जे प्रेक्षक स्क्रीन समोर बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण उठायचं आहे तिथून. स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण तिथून उठायचं आहे प्लीज. जो ब्लॅक कलरचा पडदा आहे तो पकडलेला आहे त्यांना विनंती असेल आपण तिथून उठायचं आहे. आणि नॉट आउट आहेत. 3 धावा कंप्लीट आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 20 पहिला मार्गस्थ आहे. खूप चांगली सुरुवात केली आहे रवीने आपल्या इनिंगची. कारण की अशोक डिंडा 0 वरती बाद झाला होता. त्यानंतर पाहिलं गेलं तर एक षटकार आलाय. रवीच्या बॅटमधून निशांत मिरकुटे आणि रवी ही जोडी आहे. 37 धावांचं लक्ष आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक सन्माननीय मयूरशेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-14. स्पीडावरती आपण पाहू शकाल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक मयूरशेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि मांडा गावचे प्रसिद्ध उद्योजक विजयदादा भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विजयदादा भोईर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. मांडा संघ अप्रतिम फॉर्म मध्ये आहे आणि मांडा संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. कारण की 37 धावांचं लक्ष आहे आणि त्याला प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकामध्ये 1-14 अशी धावसंख्या बनवली आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय हाय व्होल्टेज मॅच सुरू आहे. बिग फाईट सामना रंगतोय या दोन बलाढ्य संघांमध्ये. शाहिद शेख येतोय गोलंदाजी मार्क वरती. कमबॅक करावा लागेल शाहिद शेखला. आई गावदेवी मोहने विपक्ष भूमी 11 मांडा हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ आमदार चषकाच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. राऊंड विकेट शाहिद शेख. खूप मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. गब्बर या नावाने ओळखलं जातं. राऊंड विकेट. गतीमध्ये परिवर्तन. नक्कीच खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू आला डॉट बॉल. व्हेरिएशन भरपूर आहे कारण की एक्सपिरियन्स आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव देखील आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला गोलंदाज रवी. फुल टॉस चेंडू बिग हिट करतोय. चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जातोय मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ दी पार्क बिग हिट षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. फक्त दिशा दिली आहे. एक धाव तर कंप्लीट केली. चेंडू ट्रॅव्हल होते कव्हर पॉइंटच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल भूमी 11 मांडा या टीमला. यावेळी चांगला चेंडू आहे.
स्ट्रॉंग अपील करतायत आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. धर्मेंद्र वर्मा सर आहेत आणि विजय सर देखील आहेत. हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. सांघिक यश मिळत आहे आई गावदेवी मोहने या टीमला. आणि फलंदाज निशांत बॅक टू द पवेलियन. मॅच 14 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. राऊंड विकेट. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी शाहिद शेखच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 21. 21 धावा धावफलकावरती. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. चिंटू ऑन स्ट्राईक. बॅटची आतली कडा आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट फाईन लेगला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा. बनवायचे 37 धावा. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 15 धावांची गरज. अजय येतोय नवीन गोलंदाज. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. कारण की जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या गोलंदाज अजयने तर नक्कीच वापसी करेल आई गावदेवी मोहनी संघ. जर या षटकामध्ये जास्त धाव बनवल्या भूमी 11 मांडा टीमने तर नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज आहे. अजय येतोय गोलंदाजी मार्कवरती. अजयने खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या 2 सामन्यांमध्ये. दोन्ही संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आजच्या दिवसामध्ये 2-2 सामने जिंकलेले आहेत. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. ऑन साइडला अलॉंग द कार्पेटा चेंडू खेळलाय. एक धाव तर कंप्लीट केली. भाविष आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. जो संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल त्या संघासाठी देखील SS बेकर्स चे सर्वेसर्वा रमणजी तरे साहेबांकडून केक देखील आहे. चार दिवस सातत्याने आपण पाहू शकाल ही संकल्पना. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. हुक करतायत आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर मांडा गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देणारा षटकार आलाय फलंदाज रवीच्या बॅट मधून. 8 धावांची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल. हेमंत जज करतोय आणि सुरेख जेल टिपलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती. हेमंतने फलंदाज बाद. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज भूमी 11 मांडा या टीमला हा सामना जिंकण्यासाठी.
9 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. आतिक सय्यद येतोय नवीन फलंदाज. यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे. जेलची शक्यता असेल आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के देतोय गोलंदाज अजय. या षटकामध्ये भूमी 11 मांडा या टीमला चिंटू बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज अजय. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने केली आहे या संपूर्ण दिवसामध्ये. एका षटकाराचा अपवाद वगळता या षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मयूर शेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. आतिक सय्यद ऑन स्ट्राईक. यावेळी ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंगॉनला हेमंत. खूप चांगले क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी ऑन द स्टंप फेकी. ॲक्युरेट फेकी पाहायला मिळते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सात चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अनिल ऑन स्ट्राईक जो संघनायक आहे भूमी 11 मांडा या टीमचा. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव मिळते आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 31. 37 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 6 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 मांडा या टीमला. जो संघ जिंकेल तो संघ रमेश दादा पाटील आमदार चषकाच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. टॉससाठी इन्व्हाइट करतोय न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांना फाईट करेल जानता राजा खारबाव. दोन्ही संघटक या टॉससाठी. पहिली सेमीफायनल चा सामना असेल. जानता राजा क्रिकेट संघ खारबाव भिवंडी तालुक्यातील संघ आहे. दुसऱ्या बाजूला रसायनी विभागातील संघ आपण पाहू शकाल कल्पेश भोईर 11 न्यू गोल्डन पोसरी. गोलंदाज हेमंत येतोय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. राईट मोर द विकेट हेमंत. स्ट्राईकला फलंदाज अनिल. यावीस अपीश खेळत आहेत. खूप चांगला स्ट्रोक आहे. झेलची शक्यता असेल. चांगला प्रयत्न केला होता. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मध्ये होत आहे. संकेत पाटील होते तोपर्यंत मिलिटरी 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. खारबाव टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल पोसरी संघनायक काडबे यांची अपील आणि फलंदाज बाद. सुरेख जेल टीपला यष्ट्यांच्या पाठीमागे शाहीद शेखने आणि अजून एक धक्का बसतोय. संघनायक अनिल बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज.
आहात येतोय नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती. पोसरी संघ संगणक मयूर पाटील यांना विनंती असेल आपण या टॉससाठी त्वरित. एक नामांकित संघ आहे पोसरी संघ. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय. मी कौतुक करेन मोहने या टीमचं, ज्याप्रमाणे फाईट दिली आहे मोहने संघाने, कारण की 10 चेंडू आणि 8 धावांची गरज होती आणि त्यानंतर केलेली अजयने गोलंदाजी कौतुकास्पद कामगिरी केली. यावी चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत, एकदम तर कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय संकेत पाटीलच्या माध्यमातून आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 35 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज. 2 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील. अनेक सामने आपण पाहिलेत या सीझन मध्ये, खूप मोठे मोठे उलटफेर झालेत. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता, 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 36 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. आतिक सय्यद ऑन स्ट्राईक. सामना आठवतोय सेमीफायनलची मॅच सोनारपाडा चषकामध्ये. मोठे देसाई विपक्ष चेन द गेम वडवली बी. या 2 संघांमध्ये 2 चेंडूंमध्ये 1 धाव बनवून दिली नव्हती चेन द गेम वडवली बी संघाने मोठी देसाई संघाला. तसंच चित्र आपण पाहतो या सामन्यामध्ये निर्माण झालंय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. आतिक सय्यद ऑन स्ट्राईक. मानसिक दडपण, दबाव आहे गोलंदाजावरती, दबाव आहे फलंदाजावरती. आतिक सय्यद ऑन स्ट्राईक. यावेळी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो, कट करतायत आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय भूमी 11 मांडा संघाने आणि मांडा संघ दाखल होतोय आमदार चषकाच्या टॉप 4 मध्ये. मांडा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन जगन्नाना पाटील अँड कंपनीचं आणि अभिनंदन विजय दादा भोईर, त्यांचा संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मयूर शेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे करूया आपण शुभ सन्मान. देवीदासजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते मयूर दादा पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत आणि कार्यसम